सांगेल तुम्हाला कधी जर तुमच्यावरती दुःख आलं ना सर, ऐका, तुमचं दुःख तुम्ही लोकाला सांगत बसू नका. माझ्या भगवान बाबाच्या समोर जा आणि डोळ्यामध्ये अश्रू आणा. माझ्या भगवान बाबाची मूर्ती अशी हृदयामध्ये साठवा तुम्ही आणि म्हणा माझ्या भगवान बाबाला, बेटी लागी जीवा लागली सियास, बेटी लागी जीवा लागली सियास. त्या भगवान बाबाच्या भेटीसाठी डोळ्यात अश्रू आणा. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, बेटी लागी जीवा लागली सियास. भगवान बाबा आईचा करून येतील आणि तुमच्या डोक्यावरून हात फिरवतील. महाराज एवढी कृपाळुता माझ्या भगवान बाबामध्ये. म्हणून ऐका, ज्या बाबांनी वाम मार्गात चाललेला समाज, भरकटलेला समाज, तुमच्यासारखा समाज एका जागावर आणला ना, खऱ्या अर्थानं त्याच बाबाची पुण्यतिथी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपण टिकून धरले पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. ऐका, संतांचे अवतार ऐका. वाढावया सुख, कशासाठी भाऊ बाबाचा जन्म झाला? वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव कुळाच्या विठोबाचे अवतार धराया अवतार धराया. याच्यासाठी संतांचे अवतार झाले. म्हणून लक्षात ठेवा, संतांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आज सगळ्यांचं मला दर्शन घडलं आणि सेवा घडली, हे माझं प्रारब्ध आहे. आता आपली वेळ होऊन गेलेली आहे. वेळेचे आज कार्यक्रम सुटणं हे गरजेचं आहे. ज्या भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम सुरू आहे, त्यांचं नामस्मरण आपल्याला 2 मिनिटं करायचं आहे. हात वरती करा. वा, जे जितका हात वरती करील ना त्याला तितकं जास्त सोयाबीन आणि कापूस निघल, नाही तर हाय त्याला घुशी लागत आहे महाराज. आहे का नाही? आणि जास्त निघलं तर भाव पण जास्त लागन भाऊ. हा ते महत्वाचं आहे का नाही? हा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, मानिक बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, मानिक बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान. ऐका, काय झालंय सर, मला कोण अंतकरणातून म्हणतंय ते मला काही मेळच कळाना. त्याच्यामुळे त्यांच्या अंतकरणातला भाऊ बाबाविषयी आणि आपल्या अंतकरणातला एकदा. आता तुम्ही भजन म्हणायचं, नंतर यांनी म्हणायचं. हात वरती करा. वा, बस. कोणाचा आवाज जास्त निघतोय आपण पाहू. ज्याचा आवाज जास्त निघन त्याचं भाऊ बाबावरती जास्त प्रेम आहे. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. कालच्या भाजीने आवाज बसले काय तुमचे? भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. वा वा. आता काय करू सर, यांनी दिवे लावले, आता आपण दिवे लावू. त्यांचे दिवे झाले. आता कोणाचा आवाज मोठ्याने? भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, मानिक बाबा जय जय भगवान बाबा.
भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा वा वा तुम्ही फेल गेलात नुसतं नाव मोठं लक्षण खोटं काय तर आम्ही मुख्यमंत्र्याची बहीण कशाची बहीण कशाचं काय ऐका एवढे आवाज नाही का पुढच्या वर्षी आलो तर यांच्यापेक्षा मोठ्याने आवाज निघाला पाहिजे ऐका खऱ्या अर्थानं आनंद आहे परमार्थामध्ये याच्यासाठी संतांची संगत महत्वाची अहो चंदनाच्या सहवासात जर तुम्ही गेलात जसा तुम्हाला चंदनाचा सहवास लागतो ना तसं संतांच्या सहवासामध्ये जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला सुद्धा आपोआप भगवत प्राप्ती होते मी सांगत नाही माझे तुकोबरा अभंगाच्या शेवटचे तुका चंदनाचे तुका म्हणे चंदनाचे तुका म्हणे कैसे तुम जगी